नमस्कार. नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. हे कविवचन अगदी लहानपणापासून आपल्या कानावर अनेक वेळेला पडलेलं आहे. काही वेळेला पाठ्यपुस्तकामधून ही कविता आपल्याला भेटलेली आहे आणि कवितेमध्ये तोंडी परीक्षेला चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जणांनी ही कविता मुखोद्गत म्हणजे पाठही केली असेल. आता या कवितेचा आजच्या काळाच्या बाबतीमध्ये जर संदर्भ शोधायचा झाला तर आजच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा जे टी व्हीचे वेगवेगळे न्यूज चॅनल आहेत त्याच्यामधूनही काही वेळेला काही ठराविक पॅटर्न म्हणजे ठराविक प्रकारच्या बातम्या त्याच पद्धतीने त्याच वेळेला फक्त नावं आणि ठिकाणं बदलून आपल्या समोर येत असतात. गेली 8-10 वर्ष सर्वसाधारणपणे श्रावण अर्धा संपला म्हणजे गोकुळ अष्टमीच्या बातम्या देऊन झाल्या की मग सर्वसाधारण महत्त्वाचे जे पेपर आहेत त्यांच्या पुरवण्यामध्ये किंवा त्यांच्या मुख्य बातमीपत्रामध्ये आणि टी व्ही चॅनेलवरून त्यांच्या प्राईम टाईममध्ये काही बातम्या नित्य नियमाने आपल्याला भेटायला लागलेल्या आहेत. गणपती साधारण 10-15 दिवसावरती आले असले की मग एक 4 कॉलमी बातमी त्याच्या खाली गणपतीचा आणि तो गणपती बनवणाऱ्याचा एक भला मोठा फोटो आणि त्यावरती त्या बातमीचं जे हेडिंग असतं ते असतं गणपती निघाले लंडनला. आता पेपर म्हणजे वर्तमानपत्र कुठचंही काढा त्याच्यामध्ये हे हेडिंग कॉमन आहे की गणपती निघाले लंडनला. आता हीच सगळी बातमी टी व्ही चॅनलवरून आपल्यापर्यंत येते पण थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये. गणपतीच्या कारखान्यामध्ये जिथे गणपती घडवण्याचं काम अगदी जोमाने सुरू असतं त्या ठिकाणी या न्यूज चॅनलचा एखादा बातमीदार आपलं ते बूम म्हणजे माईक घेऊन पोहोचतो आणि त्या कारखान्याच्या मालकाला किंवा तिथे काम करणाऱ्या एखाद्या सिनियर अशा कलाकाराला विचारतो की बाबा यावर्षी तुमचे गणपती लंडनला जाणार आहे. मग तो मालक किंवा कारागीर हॅ करून जरा हसतो, आपली कॉलर ताट करतो आणि मग तत पप मम करत आपले गणपती लंडनला चाललेली आहेत ही बातमी आधी त्याच्या शब्दामध्ये तो आपल्यापर्यंत पोहोचवतो. मग त्याचं तत पप गाळून अगदी व्यवस्थित भाषेमध्ये तो रिपोर्टर आपल्याला सांगतो की हे बाबा बाबूराव आहे, त्यांच्या कारखान्यामध्ये तयार झालेला हा गणपती आता लंडनला चाललेला आहे. आपण ही बातमी वाचून किंवा टी व्हीवरची सगळी ही दृश्य बघून मनोमन खुश होतो आणि आपले गणपती लंडनला चालले आहेत असा अभिमानाने ऊर भरून येणारा काहीसा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आता हे गणपती जातात, गणपती विसर्जन होतं, नवरात्रीची धूमधाम सुरू असते आणि त्यावेळेला मग याच पद्धतीने दुसऱ्या बातम्या अशाच मोठे मोठे हेडिंग देऊन 4-4 कॉलमी मथळे देऊन आपल्या पुढे आणल्या जातात की फराळ चालला लंडनला, फराळ चालला अमेरिकेला. मग फक्त गणपतीच्या कारखान्याच्या ऐवजी मग दिवाळीचा फराळ म्हणजे चकली, चिवडा, लाडू, शेव असं जिथे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा काही घरगुती ठिकाणी सुद्धा हे चॅनलचे रिपोर्टर पोहोचतात आणि मग जशी गणपतीच्या संदर्भात मुलाखत घेतली तशीच मुलाखत तिथे त्या कारखान्याच्या मालकाकडे किंवा तिथल्या एका जो कारागीर असतो त्याच्यासमोर आपलं बूम धरून सुरुवात करतात की बाबा तुमचा फराळ यावर्षी लंडनला जाणार आहे, अमेरिकेला जाणार आहे. मग त्या कारखान्याचे मालक ते कारागीर घोळका करून उभे राहतात, आपल्या हातामध्ये चकली, चिवडा, लाडू असे एक एक घेतात आणि मग सांगायला सुरुवात करतात की आमचे एवढे एवढे किलो पदार्थ खास कुरिअरने आम्ही दिवाळीच्या थोडं आधी लंडनमध्ये पाठवणार आहोत. या गोष्टीनेही आपला ऊर भरून येतो
पण याच्यातलं जर वास्तव आपण थोडंसं तपासायला गेलं तर दरवर्षी गणपतीच्या आधी गणपती चालले लंडनला आणि नंतर दिवाळीच्या आधी फराळ चालला लंडनला, या बातम्यांचा कस आपल्याला कळतो आणि मग हा कस कळल्यानंतर आपली कुठेतरी फसगत झाली आहे असं आपल्याला वाटायला लागतं. अर्थातच थोडासा पाठपुरावा करून या बातम्यांचं तथ्य किंवा त्यातलं वास्तव शोधून काढतील त्यांच्यासाठी. आता या बातम्यांचा जेव्हा मी थोडासा मागोवा घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझा असं लक्षामध्ये आलं की गणपती चालले लंडनला म्हणजे महाराष्ट्रातून लंडनला किंवा इंग्लंडच्या वेगवेगळ्या भागामध्ये जी मराठी मंडळी स्थायिक झालेली आहेत त्यांनी त्यांच्या घरी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या गणपती पूजनासाठी म्हणजे भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीचं पूजन करण्याचा जो परिपाठ किंवा व्रतवैकल्य आहे त्याच्यासाठी या भारतामधून त्यांचे जे जुने ओळखीचे कलाकार असतात त्यांच्याकडून आपल्या घरगुती पूजनासाठी गणपती मागवलेले असतात. गणपती चालले लंडनला या 4 कलमी किंवा 5 कॉलमी मथळ्यामध्ये जो भाव आपल्या मनामध्ये दाटून येतो की काही हजाराच्या प्रमाणात बहुतेक गणपती यावर्षी लंडनला, अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला चालले आहेत आणि अमेरिकेतल्या, ऑस्ट्रेलियातल्या, लंडनमधल्या, इंग्लंडमधल्या इतर भागामध्ये आपल्याकडे जशी गणेशोत्सवाची धूमधाम उडते तसाच काहीसा प्रकार या वेगळ्या देशामध्ये पृथ्वीच्या पाठीवर अन्य ठिकाणी होत असेल. वस्तुतः तसं काहीही नसतं. फराळाच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच बाब असते. आपले जे कुटुंब काही स्थलांतर झालेली केलेली आहेत ते त्यांच्या चवीसाठी किंवा इकडच्याच माणसाने बऱ्याच वेळेला त्यांना गळ घातल्यामुळे मग किलो, 2 किलो, 5 किलो अशी फराळाची ऑर्डर देतात. मग इथले कारागीर खास लंडनला पाठवायला, अमेरिकेला पाठवायला अशा त्यांच्या दृष्टीने विशिष्ट अशा करंजा, लाडू, चकल्या, चिवडा बनवतात, ते पॅक करतात आणि कुरिअरने पाठवून देतात. पण त्याचा मठाळा मात्र आपल्याला भुलवणारा, थोडासा सुखवणारा असतो की फराळ चालला लंडनला, फराळ चालला अमेरिकेला. आता वास्तवामध्ये जर अमेरिकेतल्या लोकांना इतकी वर्ष अमेरिकेमध्ये जे भारतीय राहत आहेत त्यांच्या संपर्कात येऊन इथल्या फराळाची जर आवड निर्माण झाली असती तर तिथला एखादा बॅप्टिस्ट, तिथला एखादा फर्नांडिस, तिथला एखादा पियास स्वतः भारतातल्या या फराळ उत्पादकांचे पत्ते शोधून त्यांच्याशी संपर्क करून स्वतःसाठी जर चकल्या, चिवडा, लाडू असं काही मागवत असेल आणि ती संख्या सुद्धा काही शेकड्यांच्या किंवा हजाराच्या घरामध्ये जात असेल तर मग ही जे ठळकपणे बातमी दिली जाते की फराळ चालला अमेरिकेला, फराळ चालला लंडनला, त्या बातमीला काहीतरी अर्थ आहे असं माझ्यासारखा सामान्य माणूस कदाचित म्हणेल. गणपती सुद्धा जे पूजले जातात ते आपल्याकडून गेलेल्या लोकांच्या घरीच पूजले जातात. मग लाजेगाजेस्तव किंवा त्यांच्या मित्रांनी खास आग्रह केल्यामुळे तिथले 2-4 ब्रिटिश लोक किंवा अमेरिकेतले अमेरिकन लोक हा तुमच्या गणपती उत्सवाचा सोहळा बघण्यासाठी घरी येत असतील, देवाचं तुमच्या दर्शन घेत असतील. मग तुम्ही बाप्पा बरोबर, आपल्या बरोबर या विदेशी आलेल्या पाहुण्यांचे फोटो काढत असाल आणि आपापल्या फेसबुक अकाउंटवर त्याची भडमार किंवा अगदी वर्षाव करत असाल आणि मग गणपती चालले लंडनला, गणपती चालले अमेरिकेला अशा आरोळ्या महाराष्ट्रातले मुख्य वर्तमानपत्राचे संपादक, बातमीदार मारत असतील किंवा TV चॅनलवरून त्याची दृश्य तुमच्या पुढे वारंवार आणली जात असतील
तर आपण नक्की याला कुठचा प्रतिसाद द्यायचा हे आपण ठरवायला पाहिजे. आपला ऊर भरून येण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाही, हे वास्तव आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपले बांधव जे देशा-विदेशामध्ये पसरलेले आहेत त्यांना दिवाळीच्या फराळाबद्दल आकर्षण आहे, त्याची चव त्यांना आवडते, म्हणून अगदी मोजके लोक हा दिवाळीचा फराळ मागवतात आणि त्याच पद्धतीने गणपतीचं पूजन केवळ आपल्या घरासाठी करण्यासाठी गणपतीच्या काही मूर्ती या भारतातून बाहेर जातात, इतकंच याचं तथ्य आहे. याच्यापेक्षा जास्त त्याला फुलोरा आणण्याचं काहीही वास्तविक कारण नाही. गेला बाजार जर एखाद्या लंडन मधल्या बाईने, मग ती एल्मिरा असेल किंवा डिसोजा असेल किंवा फर्नांडिस असेल, तिने आपल्या घरी गणपतीची स्थापना करायचं ठरवलं, तिथे आपल्या घरी जर पूजन केलं तर खऱ्या अर्थाने गणपती चालले लंडनला या तुमच्या बातमीच्या मथळ्याला थोडा बहुत अर्थ प्राप्त होईल. असं काहीही वास्तवात नसताना आणि येत्या 10, 15, 20 वर्षामध्ये असं काही होण्याची सुतराम शक्यता नसताना केवळ बातम्यांचे मथळे बघून आपण खुश होण्याचं काहीही कारण नाही, इतकाच याचा मतितार्थ आहे. आता माझं हे म्हणणं आपल्याला किती अंशाने पटतं याबद्दल मी स्वतः साशंक आहे, पण सर्वसाधारण सामान्य बुद्धीच्या माणसाने जरा खोलामध्ये जाऊन तपासणी केली तर माझ्यासारखंच आपलंही मत थोड्या दिवसामध्ये होईल याची मला खात्री आहे. आता या सगळ्या पद्धतीनेच तुम्ही विचार करा असं माझं अजिबात म्हणणं नाही, कारण आपण स्वतंत्र सार्वभौम देशाचे नागरिक आहोत आणि स्वतःला हवा तसा विचार करण्याचं स्वातंत्र्य घटनेने आपल्याला दिलेलं आहे. पण त्यावरही मी जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगेन की माझे विचार मी आपल्या पुढे मांडले, त्याला पटलं तर हो म्हणा,